पण काहीतरी विशेष आहे, वेगळं आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे ऍक्टिव्ह आहोत. त्याचं तुम्ही आज आलेला आहेत, आपण सगळे मिळून सगळ्यांचं स्वागत करूया. आणि कसं होतं कौतुक करायचं ते किती सुरुवात होते प्रत्येक घरात आपण किती काही केलं जे काही काही जणांना असतं सवय काय हा छान झालं वगैरे, पण मोस्टली खूप कमी असं ऐकायला मिळतं आहे की नाही. मी तर प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं, त्यामुळे असं वेळेत आला म्हणून तुमचं कौतुक करते. तर आज आता आपण बघूया बिझनेसचं काय आपलं असतं तसं सगळं आपलं चालू आता मेन कसं आहे, काही आपण म्हणतो एक बिझनेस करायचा किंवा जॉब करायचा, तो कशासाठी करतो आपण? तुम्ही कशासाठी करू इच्छिता किंवा काही काय करत होता आधी? तुमचं नाव आपण कळलं तर. माझं नाव स्नेहल घाटे. अच्छा. मी ऍक्च्युअली ट्युशन घेते. अच्छा. हो बरोबर. आणि तुझा बिझनेस आहे. अच्छा वा, ऍक्टिव्ह एकदम म्हणजे खूप छान. आता तेच होतं म्हणजे आणि हे कशासाठी करता तुम्ही? म्हणजे ट्युशन्स वगैरे काहीतरी त्याला म्हणजे माझं आधीपासूनच आहे पहिल्यापासून, म्हणजे काहीतरी करायला पाहिजे माणसाने. म्हणून तर तेच प्रत्येकाची कशी असतात ना, की कारणं वेगळी असतात. काय म्हणतो की नाही आपण, तर तो वेगवेगळा असतो. एक तुमच्या समोर म्हणजे आता आम्ही इथे सगळे त्याच्यासाठी जोडले गेलो की आपण म्हणतो की जेव्हा आपण जॉब करतो म्हणा किंवा एक बिझनेस करतो, तर एक ठराविक पैसा आपल्या घरात येतो आणि त्याचं काय करायचं हा प्रत्येकाचा भाय वेगवेगळा असतो आहे की नाही. म्हणजे काहींना असतं की बाबा तर मुलांना चांगले शिक्षण पाहिजे असतं किंवा लग्न वगैरे असतं, मुलांची छान मोठी करायची असतात किंवा स्वतःचं एक अपग्रेड लाईफस्टाईल करायचं असतं. अशी वेगवेगळी तर वाय प्रत्येक जण घेऊन आलं नाही की नाही, आणि म्हणून यशस्वी होतं. म्हणून आम्ही पहिलं विचारतो की कारण काय. कारण कसं असतं जेव्हा आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण म्हणतो अरे यांना एकदम यश कसं मिळालं, तर ते खूप असं रिलेट करतं जेव्हा त्याचा व्हाय क्लिअर असतो. त्यामुळे मग ते आहे म्हणजे व्हाय म्हणल्यावरती काय स्वप्न की काय असतात ती वेगवेगळी, त्याच्यात तुमचं स्वप्न काय असतं. तर अगदी नक्की आज गेलं घरी तर डायरीमध्ये लिहून ठेवा की काय आहे बाबा माझं अगदी छान असं मोठं स्वप्न राईट. तर त्या स्वप्नासाठी आपण काही बाबा एक वेगळं आणि ते सगळं स्वप्न जे आहेत आता आपण काय बघतो, आता जी काय उल्लेख केला अगदी फॉरेन टूर्स असू दे किंवा जे काय आता आहेत ती सगळी रिलेट आपण काय करतो, तर ती होतात पैशाने पूर्ण. म्हणजे आता आपण म्हणतो की कसं आता तर पैसा येतो येतोय पैसा, पण त्यावेळेला कसं होतं की आता म्हणजे मे महिना वगैरे तर जूनमध्ये आलं की 1-2-2.5 लाख आहेत बाबा आपल्याकडं अकाउंटला 2.5 लाख आहे. पण आता मुलाचे ॲडमिशन आहे काय आहे 2.5 लाख द्यायचे आणि आता लग्न पण सराई ना किंवा काय असं, आणि तेव्हा नेकलेस पण एक करायचं किंवा थोडंसं छोटंसं वेगळं करायचं. तर मग अशा वेळेला ते कशासाठी वापरले जातं? मुलांसाठी शिक्षण. मग अशा वेळेला असं पण झालं तर की बाबा त्याच्यासाठी तर सोय आहे, पण एक्स्ट्रा ती पण आहे सोय माझ्याकडे की मी त्याचं पण एक आहे आणि जाऊन मी माझं नेकलेस पण करू शकतो ॲड ऑन. आणि म्हणून या बिझनेसमध्ये आम्ही झालेलं आहोत की घरातलं सगळं होतंय व्यवस्था होतंय, पण माझे जर त्याच्यामध्ये ॲड झाले तर मी माझी स्वप्न किंवा माझं काहीतरी आहे आणि हे मी केलं म्हणून तुम्ही जसं म्हणताय तर ते त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आता हे ज्यासाठी दिले छान, तो एक आनंद पण भरपूर असतो ना. म्हणजे तो दुसऱ्याचे डेव्हलप करता करता स्वतः चांगले मोठे झाले, 2-2 BP रन करतात आणि चांगले याच्यामध्ये आहेत ते प्लॅटिनम डायरेक्टर आहेत. तर वेलकम. मोठी मॉर्निंग टू ऑल. खूप दिवसांनी भेटतोय आता आम्ही, कारण उन्हाळ्यात होतं तेव्हा आम्ही ऑनलाईन घेतलं आणि आज जरा पावसाचं वातावरण आहे आणि योगा आहे लीनाकडे माहिती, त्यामुळे चांगल्या वातावरणात छानपैकी थंड गारव्यामध्ये आज मीटिंग होतीये. वातावरण खूप छान आहे, प्रसन्न आहे आणि ह्याच्यामध्ये आता शेअर करायचं आहे ते आपल्याला की ती अपॉर्च्युनिटी आहे हे तुम्ही या सिल्वर हिट्सच्या माध्यमातून इंटरेस्ट तुम्हाला क्रिएट झालं की काय आहे हे प्रॉडक्ट, आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला आता प्रॉडक्टच्या माध्यमातून तुम्हाला बिझनेस समजेल. तर हे जसं सिल्वर डीप प्रॉडक्ट आहे तसं आपल्याकडे खूप सारे प्रॉडक्ट आहेत आणि प्रॉडक्ट आणणारे जे आहेत ते मोदी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे आणि ह्या ग्रुपला 1933 पासून सुरू झालेला ग्रुप आहे हा आणि साखर कारखान्यापासून सुरुवात झाली. कंपनीचे मालक जे आहेत ते समीर मोदी म्हणून आहेत, तिसरी पिढी आहे आता त्यांची. तर त्यांचे जे आजोबा होते ते आजोबा उद्योजक होते, समाजसेवक होते
राजकारणात सुद्धा होते, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे यांच्यासोबत सुद्धा त्यांचं काम आहे. तर त्यांना समाजकार्याची आवड होती. मग त्यांनी त्यातून साखर कारखाना सुरू केला. त्यांना पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल त्यावेळी भेटलेला आहे. त्यानंतर कृष्णकुमार मोदी हे त्यांचे चिरंजीव. त्यांनी मग मोदी ग्रुप जो आहे त्याचा विस्तार पूर्ण भारतामध्ये, भारताबाहेर असं सगळीकडे केलेला आहे. आणि मग तो भारताबाहेर होत असताना समीर मोदी हे जे आहेत ते फॉरेनमध्ये शिक्षण घेत होते. आणि फॉरेनमध्ये त्यांनी बघितलं की जसं नोकरी केला जातो किंवा बिझनेस केला जातो, तसं डायरेक्ट सेलिंग ही सुद्धा पद्धत आहे की ज्यामध्ये खूप जण इन्व्हॉल्व आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने इन्कम घेतात. त्यांचं लाईफस्टाईल चांगलं आहे. आणि तोपर्यंत भारतामध्ये कुठे अशी डायरेक्ट सेलिंग चालू झालेली नव्हती. मग जेव्हा त्यांचं शिक्षण चालू होतं तेव्हा त्यांनी ठरवलं की मी एक वेगळं असं, कारण ऑलरेडी मोदी ग्रुपचे खूप सारे बिझनेसेस चालू आहेत, जसं की मोदी धागा, मोदी टायर्स, त्यानंतर मोदी कॉस्मॅटिक्स, रेडिओचं चॅनल आहे, शैक्षणिक ज्या असतात इन्स्टिट्यूट त्याचं सुद्धा चेन आहे. तर अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आतापर्यंत. पण हे एक वेगळं आणि नवीन कन्सेप्ट म्हणून त्यांनी 1996 साली मोदी केअर चालू केलं. आणि मोदी केअरला आता 30 वर्ष झाली. या 30 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे कंपनीने काम केलं पूर्ण भारतामध्ये. म्हणजे कंपनीला कुठेही घाई नाहीये की पटपट प्रॉडक्ट विकायचे आणि काहीतरी द्यायची, असं नाही. कारण आज बिझनेस वर खाली होईल, लोक कमी जास्त होतील, पण प्रॉडक्टची क्वालिटी कधीच फरक पडलेला नाही. अगदी कुठल्याही घरात जाऊन ज्यांनी पहिला मोदी केअरचं प्रॉडक्ट वापरले त्याला जरी जाऊन विचारलं ना मोदी केअरचं प्रॉडक्ट असेल, तो अगदी मनापासून उत्तर देईल की प्रॉडक्ट बेस्टच आहे. बाकी काही गोष्टी इकडे तिकडे असतील पण प्रॉडक्टला कोणी नावं ठेवणार नाही. आणि तोच आमचा बेस्ट पाया आहे. त्या बेसवरतीच आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलो. आणि मी 2012 पासून इथे आले. माने मॅडम मी दोघीजणी भेटलो, त्यांच्याबरोबर ठेवलं होतं मीटिंग. मी गेले होते पण ठरवलं होतं की नाही करायचं, मला नकोच, मला असं ट्रिपने मी गेली बघायचं असं. आणि गेल्यानंतर माने मॅडम, अश्विनी मॅडम होत्या, त्यांनी दाखवले डेमो तर आवडले. मग असं वाटलं की काय हरकत नाही, प्रोडक्ट घेऊन बघायचं. प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट वापरायचे, मला बाकी बिझनेस करायचाच नाही असं पण ठरवलं. पण काहीतरी खासियत आहे असं पुढच्या मीटिंगला जात होते मधून कळायला लागलं. आणि मग म्हटलं करायला हरकत नाही. आणि माझं स्वप्न हे होतं की मला बोलायला यायला पाहिजे 4 लोकांपुढं. आपल्याला बघा असं बसलं खूप बोलायला येतं, असं बोलता येतं ना, ते करायचं होतं. म्हणून मी या बिझनेसमध्ये आले आणि थोडं शिकत गेले. आता व्यवस्थित बोलता येतं, सगळ्यांना सांगता येतं समजून. हे मला खूप छान वाटतं याच्यामध्ये. आणि खूप छान आपण सगळ्यांना समाधान पण देतोय आणि चांगल्या गोष्टी आपण करतोय, हे याच्यातून मिळतं. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला असं वाटेल की हे काय सांगतात आहे किंवा काय आहे नेमकं. आता तुम्ही जसं सिल्वर डिप सांगितले, असे जवळजवळ 800-900 प्रोडक्ट आहेत. आणि दुकानातून जर तुम्ही घ्याल, तुम्ही आता दर महिन्याला एक लिस्ट करताय सामानाची, ती साधारण किती तारखेपर्यंत करताय खरेदी किंवा काय लिस्ट करायची असेल तर? सुरुवातीला, महिन्याच्या सुरुवातीला करतो आपण खरेदी, आहे की नाही? कुठून आणता तुम्ही दर महिन्याला लागणार सामान? मार्केट. आणि हे असं जे लागतं किंवा डीमार्ट, मार्केट, जिथून पण असं आणतो आपण. आणि प्रत्येक महिन्याला आपण तिथून खरेदी करतो तर ते काय देतात का आपल्याला? थोडा डिस्काउंट, एखादं गिफ्ट, किंवा काय क्वालिटी आहे या प्रोडक्टची आणि तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्हाला नाही आवडलं तर मी घेईन परत, असं सुद्धा कोणी म्हणत नाही. तरीही आपण त्यांनी काहीही न बोलले तरी आपण जातो आणि प्रत्येक वेळेला तिथूनच तेवढी खरेदी करून येतो. बरेच जण असे आहेत की डीमार्टला जातात, आणायचं असतं एक, घेऊन येतात वेगळं, आहे की नाही? म्हणजे आमच्या समोरची एक गोष्ट अशी आहे की एकीने लिस्ट केली, घरी विसरली, मग गेली डीमार्टला, खरेदी करून आली, 15,000 बिल झालं. आणि घरी केलेली लिस्ट 5,000 होतं, त्यातली एकही वस्तू त्यात आली नव्हती. म्हणजे तेव्हापासून नवऱ्याने सांगितलं डीमार्ट बंद, असं तिने आम्हाला सांगितलं होतं एका मीटिंगमध्ये. म्हणजे असं होतं ना बऱ्याचदा, आहे की नाही? तर इथं असं तुमचा वेळ वाचते. तर डीमार्टला लाईन असते ते बिल करायला, पिशवीला सुद्धा 15 रुपये द्या म्हणतात, है की नाही? आणि एवढी लाईन ती असते. त्याचं आपल्याला शोधून वस्तू घ्याव्या लागतात, पुढे ठेवलेल्या असतात, डेट जवळ आले. आपण घाईत गडबडीत आपल्याला वाटतं का फुकटच आहे आपलं, भरतोय ट्रॉली, होऊन जातं, आहे की नाही? बरेच जण करतात. आणि मग नंतर घरी आल्यावर कळतं अरे बापरे ह्याची डेट अशी आहे, असं बघतो.
आणि ते ओघावघात सगळ्या गोष्टी होतात. तर इथं तुमचं काय होणार आहे, एक तर तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी कळणार आहे. डायरेक्ट सेलिंगचं एक वैशिष्ट्य आहे की इथं तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी कळणार आहे. वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे, कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपातले आहेत, म्हणजे तुम्हाला डायल्यूट करून वापरायचे आणि तुम्हाला हे बरेच दिवस चालतं. आणि इको फ्रेंडली आहे, वातावरणाशी मिळतं जुळतं घेणार आहे आणि पोचवणारे नाही आहे. परत आपल्या हातांचं स्किन पण चांगली राहणार आहे आणि तुमचं घरही चांगलं. वेळ, कष्ट आणि पैसा तिन्ही गोष्टी इथं असतात. आता तर आता मी सध्या म्हणजे टीचर म्हणून जॉईन झालेली आहे. नाही हो, मी म्हणलं ते हां, टीचर म्हणून जॉईन झालेली आहे. आता सध्या प्री प्रायमरीची टीचर आहे. तर ह्या बिझनेसचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जॉब सोबत हे करू शकतो, साईड बिझनेस, ज्यामध्ये म्हणजे आपण व्यवस्थित जर डिसिप्लिनने, कोणत्याही याच्यात डिसिप्लिन आवश्यक आहे. जर डिसिप्लिनने काम केलं तर ह्यातनं आपण जे इन्कम कमवतोय, जे इन्कम कमवण्यासाठी आपण जे मार्ग निवडला त्याच्यापेक्षा पण जास्त इन्कम आपण मिळवू शकतो. आणि दुसरं जसं की आताच तुमचं म्हणजे बिझनेस आहे ना ते, तर मग त्याचं तुम्ही काय केलं, सांगितलं की आमचा आहे, म्हणजे तुम्ही सांग. आणि आता जे आपला बिझनेस नाही आहे त्याने आपण प्रोडक्ट घेतो, तर ते कुठे बघून घेतो, कुठून तुम्हाला कळतं की हे चांगलं आहे, ते चांगलं आहे? नाही, घ्यायचं नाही म्हणत आहे मी. समजा कोणतं पण तुम्ही बाहेरचे product, हा जे तुम्ही शॅम्पू साबण वापरता ते चांगलं आहे, तुम्हाला कुठून कळतं? आणि जे ऍडव्हर्टाईज करतात ते जे प्रोडक्ट वापरते का हे आपल्याला गॅरंटी आहे? नाही. त्यांना त्याचे काय मिळतात? पैसे मिळतात. आणि आपल्याला काय? तर हे झालं ऍडव्हर्टाईजच्या थ्रू. असं काही आहे का की तुम्ही असं सजेस्ट केलं आहे पण त्या तिसऱ्या व्यक्तीला पैसे मिळाले? म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला म्हटलं की हा तुमचा ड्रेस छान आहे, तुम्ही लगेच मला काय सांगणार? कुठून आणला? कुठून आणला? आणि मग मी काय करणार? तिथे जाऊन घेणार. याची ऍडव्हर्टाईज कोणी केली? तर तुम्हाला काय मिळालं? पण पैसे कोणाचे? माझे खर्च झाले तुमच्यामुळे. तुम्हाला काय मिळालं का? तसाच हा बिझनेस एकदम इझी आहे. आपल्याला सहजपणे सांगायचं की मी म्हणजे पहिले आपण यूज करायचं की हे मी यूज करते, छान आहे बस. आणि मग ते आपोआप आपल्याला येत राहतं, कारण ते क्वालिटी असतं. कारण की आजकाल असे म्हणजे आधीच्या काय कसं होतं की बाबा पहिले पैसे बघायचे आणि हे, आता जे कस्टमर आहेत ते क्वालिटी बघतात. 4 पैसे जाऊ दे पण क्वालिटी मिळाली पाहिजे, हे आजकालचं आहे. असं तो कस्टमर बेस आहे. आणि काय काय असं असतं की त्यांना कमी याच्यात पण क्वालिटी पाहिजे असतं. तर मग आपलं तेच आहे की प्राईस पण व्यवस्थित आणि क्वालिटी पण मेंटेन. तर मग ती क्वालिटी आणि प्राईस नुसार आपलं कसं आहे तर ते आम्ही आज तुम्हाला दाखवतो. तर फर्स्ट पहिले सिल्वर डीप दाखवू. सिल्वर डिपचं पहिलं दाखव. ग्लास दाखवायचं का? चालेल. त्यात डीप नाही करायचं. दुसरं काय असेल तर चालेल. नाही, ठीक आहे, चालेल. नाही, नको राहू दे, दिसत नाही. करायचंय का? नाही दिसत नाही त्याच्यावर. आपण आपली लादी स्वच्छ आहे पण ती ॲक्च्युली नसते. पण ती जर स्वच्छ असली तर सुरुवात आहे की आपण आजारापासून दूर राहू शकतो. कारण आपल्या घरात लहान मुलं असतात आणि मग ते मातीच्या थ्रू सगळे किटाणू हे करतात. त्यामुळे लादी स्वच्छ असणं आवश्यक आहे. तर ती खरंच ओरिजिनल कशी स्वच्छ होऊ शकते तर ते आपण एका स्टीरी क्लीन नावाचं लिक्विड आहे त्याद्वारे त्याचा डेमो करू. आता मी त्यासाठी इन्व्हाइट करते आमच्या डायनॅमिक लीडर संध्या नायर मॅडम यांना. वेलकम. बँकेत जॉबला होत्या मॅडम. थँक्यू सो मच. आता आपण जे बघतो ते आधी थोडंसं सांगतो. हो. मी बँकेत होते. मी ह्याच्यासाठी जॉब सोडला कारण मला मुलांकडे लक्ष द्यायचं होतं. तर म्हणतो म्हणजे बँकेत आपण खूप वेळ काम करतो आणि एकदम काहीच नाही तर थोडासा फरक पडतो. त्याच्यामुळे मोदी केअरमध्ये आले आणि बेसिक मला कन्सेप्ट हा आवडला की खर्चातनंच इन्कम काढायचं. म्हणजे आपला हा खर्च होतोच. कुठलाही तुम्ही सामान घ्या, खर्च होणारच आहे. असं नाही की आपण इथे एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करतोय किंवा काय करतोय. त्याच्यामुळे मला हे फार आवडलं की आपण जे खर्च करतोय त्यातनंच आपल्याला काही ना काहीतरी फ्री मिळत आहे. परत लॉयल कस्टमर असेल तर
परत आपल्याला एवढी लॉयल्टी कंपनी देते जे बाहेर आपल्याला कोणी देत नाही. त्याच्यामुळे मी ह्यात जॉईन झाले. तसंच तुमचा रिझन तुम्ही फाइंड आउट करा आणि तुम्ही जॉईन करू शकता. मग आता ह्यात जे आहे आपलं सेरिक्लीन म्हणून आपल्याकडे प्रोडक्ट आहे. तर आता कसं आहे की आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, बॅक्टेरिया असेल व्हायरस असेल ते डोळ्याला दिसत नाही आणि आपण पुसून काढतो, पण ते डिसइन्फेक्ट होत आहे का हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नसतं. तर आता आपली प्रोडक्ट आपल्याला जे सेरिक्लीन आपल्याकडे आहे ते प्रोडक्ट असं आहे की आपल्याला सरळ समोरासमोर दिसतंय किती डिसइन्फेक्ट करता येते. दोन्ही काही नाही. आवाज पण येतो. दोन्हीकडे आहेत ना चेंज. दोन्ही काय अच्छा हा ते बरोबर घेऊ. म्हणजे मग कसं सेमच राहतं ना. आता ह्यात आपण निळ का घालतोय, कारण निळात बॅक्टेरिया असतात. तर निळामध्ये गुड बॅक्टेरिया आहे, पण आपल्याला दाखवण्यासाठी आपण ते आता पाणी म्हणजे हे आपण बॅक्टेरिया असलेलं पाणी असं आपण बघायचं. आता आपण 2 ग्रॅम घेतो. नीळ आता एवढ्यात वापरत नाही, मग पूर्वी वापरायचे. आणि मग कारण कळलं की फिसकतं, जिथे नीळ राहते ना तर तिथे ते कापड फिसकतं, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे. मग ते बॅक्टेरिया आपल्याला आता दिसतील डोळ्यावरती, असं दिसत नाही ना, म्हणून आपण ते घेतलं. आता आपलं काय मेन कारण फरशी पुसतो आहे की नाही. मग ते आता आपण काय करणार आहे, आपण हे जे आपलं प्रोडक्ट आहे, जे पॉप्युलर प्रोडक्ट आहे ते आपण आधी थोडंसं एका ह्यात टाकून बघू. हो टाकलं तसं. ओढणी थोडीशी वरती. मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव उषा माने, राहिला आरो गार्डनच्या शेजारी राहते. BP आहे गेली प्रोडक्टचा. पहिलं आम्हाला स्वारगेटला जावं लागायचं प्रोडक्ट आणायला, पण कंपनीने खूप चेंजेस केले. विद्या मॅडमकडे DP आहे, माझ्याकडे अनेक जणांकडे DP आहे. आपल्याला तातडीने प्रोडक्ट मिळू शकतं. मी मोदी केअरमध्ये का आले, फोटो बचत गट भिशी भरपूर करत होते, गावचा बिझनेस होता. मग सगळीकडे उधारी 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 पैसे देत नव्हते बायका. कंटाळा आलता मला. शेवटी माझ्याकडे एक मैत्रीण आली एक दिवशी आणि तिने काय केलं, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स होते. म्हणे हे जात नाही. म्हणजे नाही, खूप जणांकडे गेले स्किन स्पेशालिस्टकडे, पण काही फरक पडला नाही. कमी होतं, परत वाढतात म्हटलं. आणि शेवटी मला त्या मॅडमने एक प्रोडक्ट सांगितलं, निमॅन रोज पॅक आणि क्लिन्झिंग जेल. हे 2 प्रोडक्ट मी वापरले, तर त्याचा मला खूप छान रिझल्ट आला. 15 दिवसात मुलीच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स गायब झाले. माझा इतका विश्वास बसला. मला म्हणायचे ड्रॉईंग मम्मी म्हणले नाही नाही, मग मला हाच व्याप खूप आहे, तर मग मी काही करणार नाही. शेवटी त्यांनी माझ्या मुलाला फोन केला. मुलाने सांगितलं अगं मम्मी प्रोडक्ट छान आहे, तू जॉईन हो. मग नंतर मी ह्या प्रोडक्टला कंपनीला जॉईन झाले. त्यात मला काय आवडलं, त्यांनी सांगितलं प्री फॉरेन ट्री रेकग्नेशन, हे मला खूप आवडलं. विमानात बसायची लहानपणापासून इच्छा होती. आणि जेव्हा मी ह्या कंपनीत आले, ट्रेनिंग घेतलं, 100% प्रोडक्ट वापरले, असं करत करत मला फॉरेन ट्रीप मिळाली. ज्या दिवशी विमानात बसले कंपनीतर्फे, खरंच वाटत नव्हतं अरे आपल्याला ही कंपनीकडनं फॉरेन ट्रीप मिळाली. आणि अशा 5-6 फॉरेन ट्रीप, 2 कंपनीकडनं गाड्या मिळालेल्या आहेत. मला एकटीला नाही तर माझ्या ग्रुपमध्ये पण मिळाले. ग्रुपमधले पण लोक फॉरेनला गेलेले आहेत. आपला मोठा छान कात्रजमध्ये ग्रुप आहे, बाहेर पण आहेत, बरेच लोक आहेत. दौंडला आहे, यवत, लोणावळा, अनेक ठिकाणी आहे. आणि छान पद्धतीने आम्ही बिझनेस करतो. फक्त शॉप चेंज केलं आणि ते केल्यामुळं एक सिम्पल हाऊसवाईफ छान बिझनेस वुमन होते आणि तिचे स्वप्न पूर्ण होतात. कधी स्वतःकडे पैसे नव्हते, पण आज मोदी केअरचे छान चेक येतात. आणि त्यामुळं म्हणजे जवळजवळ 2007 पासून मी ह्यामध्ये आहे. आज मला वाटतं 15-16 वर्ष झाली असतील आणि कंपनीला 30 वर्ष झाले. कारण पुण्यामध्ये जो ग्रुप आहे आणि आमच्या ज्या मॅडम आहेत, माझ्यापेक्षा सिनियर 2-3 जणी आहेत, तर त्यांच्यामुळं आम्ही ह्यामध्ये आलो. आणि त्यांनी छान म्हणजे मार्गदर्शन करतात. आणि आमच्या ग्रुपची आम्ही इथं मीटिंग घेतो सोमवारी.
पैसे आपल्याला आपल्या सगळ्यांची हल्ली परिस्थिती सगळ्यांची चांगली, पण वेगळी जर लाईफस्टाईल जगायची असेल तर मोदी केअर शिवाय पर्याय नाही, मला हे वाटतं स्वतःला. तर तुम्हाला काय वाटतं? माझं तर फार मोठं स्वप्न आहे, अख्खं भारतीय विद्यापीठ, धनकवडी, कात्रज एरिया मोदी केअर फॅमिलीमध्ये यावे, त्यांनी हे प्रोडक्ट वापरावे आणि छान स्वतःची स्वप्न पूर्ण करावे. मिस्टर पैसे देतात, सगळं आहे. माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर होते. मी बिझनेसमध्ये आल्यावर मला सरांनी सांगितलं तू अजिबात करायचं नाही. मी चोरून चोरून बचत गटातून 2,000 रुपये काढून हा बिझनेस चालू केला. चालू केल्यावर अनेक मैत्रिणी भेटल्या, लीना मॅडम, लवकरच त्या पण जॉईन झाल्या आणि सुरुवात केली. मीटिंगला जाताना सर्व ओरडायचे. पण काहीतरी विशेष आहे, वेगळं आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे ऍक्टिव्ह आहोत. त्याच्यात तुम्ही आज आलेला आहेत, आपण सगळे मिळून सगळ्यांचं स्वागत करूया. आणि कसं होतं, कौतुक करायचं ते किती सुरुवात होते प्रत्येक घरात. आपण किती काही केलं, जे काही काही जणांना असतं सवय काय हा छान झालं वगैरे, पण मोस्टली खूप कमी असं ऐकायला मिळतं आहे की नाही. मी तर प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं, त्यामुळे असं मी वेळेत आला म्हणून तुमचं कौतुक करते. तर आज आता आपण बघूया बिझनेसचं काय आपलं असते तसं सगळं आपलं चालू आता मेन कसं आहे, काही आपण म्हणतो एक बिझनेस करायचं किंवा जॉब करायचं, तो कशासाठी करतो आपण? तुम्ही कशासाठी करू इच्छिता किंवा काही काय करत होता आधी? तुमचं नाव आपण कळलं तर. माझं नाव स्नेहल राणा. अच्छा, मी ऍक्च्युली ट्युशन घेते. बरं. 8वी पर्यंत मुलांचं. अच्छा, हो, बरोबर बरोबर. आणि तुझा जो बिझनेस आहे. अच्छा, वा, ऍक्टिव्ह एकदम. म्हणजे खूप छान. आता तेच होतं म्हणजे आणि हे कशासाठी करता तुम्ही? म्हणजे ट्युशन्स वगैरे काहीतरी त्याला ट्युशन्स घेणं म्हणजे माझं आधीपासूनच आहे. पहिल्यापासून. म्हणजे काहीतरी करायला पाहिजे माणसाने. म्हणून तर तेच प्रत्येकाची कशी असतात ना, की कारणं वेगळी असतात. काय म्हणतो की नाही आपण, तर तो वेगवेगळा असतो. एक तुमच्या समोर म्हणजे आता आम्ही इथे सगळे त्याच्यासाठी जोडले गेलो, की आपण म्हणतो की जेव्हा आपण जॉब करतो म्हणा किंवा एक बिझनेस करतो, तर एक ठराविक पैसा आपल्या घरात येतो आणि त्याचं काय करायचं हा प्रत्येकाचा भाय वेगवेगळा असतो, आहे की नाही. म्हणजे काहींना असतं की बाबा तर मुलांना चांगले शिक्षण पाहिजे असतं किंवा लग्न वगैरे असतं, मुलांची छान मोठी करायची असतात किंवा स्वतःचं एक अपग्रेड लाईफस्टाईल करायचं असतं. अशी वेगवेगळी तर वाय प्रत्येक जण घेऊन आलं, नाही की नाही. आणि म्हणून यशस्वी होतं. म्हणून आम्ही पहिलं विचारतो की कारण काय. कारण कसं असतं, जेव्हा आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण म्हणतो अरे यांना एकदम यश कसं मिळालं, तर ते खूप असं रिलेट करतं जेव्हा त्याचा व्हाय क्लिअर असतो. त्यामुळे मग ते आहे म्हणजे व्हाय म्हणल्यावरती काय स्वप्न की काय असतात ती वेगवेगळी. त्याच्यात तुमचं स्वप्न काय असतं, तर अगदी नक्की आज गेलं घरी तर डायरीमध्ये लिहून ठेवा की काय आहे बाबा माझं अगदी छान असं मोठं स्वप्न, राईट. तर त्या स्वप्नासाठी आपण काही बाबा एक वेगळं आणि ते सगळं स्वप्न जे आहेत आता आपण काय बघतो, आता जी काय उल्लेख केला अगदी फॉरेन टूर्स असू दे किंवा जे काय आता आहेत ती सगळी रिलेट आपण काय करतो, तर ती होतात पैशाने पूर्ण. म्हणजे आता आपण म्हणतो की कसं आता तर पैसा येतो, येतोय पैसा, पण त्यावेळेला कसं होतं की आता म्हणजे मे महिना वगैरे तर जूनमध्ये आलं की 1-2-2.5 लाख आहेत बाबा आपल्याकडं, अकाउंटला 2.5 लाख आहे. पण आता मुलाचे ॲडमिशन आहे काय आहे 2.5 लाख द्यायचे आणि आता लग्न पण सराई ना किंवा काय असं, आणि तेव्हा नेकलेस पण एक करायचं किंवा थोडंसं छोटंसं वेगळं करायचं. तर मग अशा वेळेला ते कशासाठी वापरले जातं? मुलांसाठी शिक्षण. मग अशा वेळेला असं पण झालं तर की बाबा त्याच्यासाठी तर सोय आहे, पण एक्स्ट्रा ती पण आहे सोय माझ्याकडे की मी त्याचं पण एक आहे आणि जाऊन मी माझं नेकलेस पण करू शकतो ॲड ऑन. आणि म्हणून या बिझनेसमध्ये आम्ही झालेलं आहोत की घरातलं सगळं होतंय, व्यवस्था होतंय, पण माझे जर त्याच्यामध्ये ॲड झाले तर मी माझी स्वप्न किंवा माझं काहीतरी आहे आणि हे मी केलं म्हणून तुम्ही जसं म्हणताय तर ते त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आता हे ज्यासाठी दिलं छान, तो एक आनंद पण भरपूर असतो ना. म्हणजे तो दुसऱ्याचे डेव्हलप करता करता स्वतः चांगले मोठे झाले, 2 BP रन करतात आणि चांगले याच्यामध्ये आहेत ते प्लॅटिनम डायरेक्टर आहेत. तर वेलकम. मोठी डे मॉर्निंग टू ऑल. खूप दिवसांनी भेटतोय आता आम्ही, कारण उन्हाळ्यात होतं तेव्हा आम्ही ऑनलाईन घेतलं आणि आज जरा पावसाचं वातावरण आहे आणि योगा आहे लीनाकडे बाहेर ती, त्यामुळे चांगल्या वातावरणात छानपैकी थंड गारव्यामध्ये आज मीटिंग होतीये.
वातावरण खूप छान आहे, प्रसन्न आहे. आणि ह्याच्यामध्ये आता शेअर करायचं आहे ते आपल्याला की ती अपॉर्च्युनिटी आहे, हे तुम्ही या सिल्वर टिप्सच्या माध्यमातून इंटरेस्ट तुम्हाला क्रिएट झालं की काय आहे हे प्रॉडक्ट, आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला आता प्रॉडक्टच्या माध्यमातून तुम्हाला बिझनेस समजेल. तर हे जसं सिल्वर टिप प्रॉडक्ट आहे तसं आपल्याकडे खूप सारे प्रॉडक्ट आहेत. हे प्रॉडक्ट आणणारे जे आहेत ते मोदी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे. आणि ह्या ग्रुपला 1933 पासून सुरू झालेला ग्रुप आहे हा, आणि साखर कारखान्यापासून सुरुवात झाली. कंपनीचे मालक जे आहेत ते समीर मोदी म्हणून आहेत, तिसरी पिढी आहे आता त्यांची. तर त्यांचे जे आजोबा होते ते आजोबा उद्योजक होते, समाजसेवक होते, राजकारणात सुद्धा होते, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे यांच्यासोबत सुद्धा त्यांचं काम आहे. तर त्यांना समाजकार्याची आवड होती, मग त्यांनी त्यातून साखर कारखाना सुरू केला. त्यांना पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल त्यावेळी भेटलेला आहे. त्यानंतर कृष्णकुमार मोदी हे त्यांचे चिरंजीव, त्यांनी मग मोदी ग्रुप जो आहे त्याचा विस्तार पूर्ण भारतामध्ये, भारताबाहेर असं सगळीकडे केलेला आहे. आणि मग तो भारताबाहेर होत असताना समीर मोदी हे जे आहेत ते फॉरेनमध्ये शिक्षण घेत होते. आणि फॉरेनमध्ये त्यांनी बघितलं की जसं नोकरी केला जातो किंवा बिझनेस केला जातो तसं डायरेक्ट सेलिंग ही सुद्धा पद्धत आहे की ज्यामध्ये खूप जण इन्व्हॉल्व आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने इन्कम घेतात, त्यांचं लाईफस्टाईल चांगलं आहे. आणि तोपर्यंत भारतामध्ये कुठे अशी डायरेक्ट सेलिंग चालू झालेली नव्हती. मग जेव्हा त्यांचं शिक्षण चालू होतं तेव्हा त्यांनी ठरवलं की मी एक वेगळं असं, कारण ऑलरेडी मोदी ग्रुपचे खूप सारे बिझनेसेस चालू आहेत, जसं की मोदी धागा, मोदी टायर्स, त्यानंतर मोदी कॉस्मॅटिक्स, रेडिओचं चॅनल आहे, शैक्षणिक ज्या असतात इन्स्टिट्यूट त्याचं सुद्धा चेन आहे. तर अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आतापर्यंत. पण हे एक वेगळं आणि नवीन कन्सेप्ट म्हणून त्यांनी 1996 साली मोदी केअर चालू केलं. आणि मोदी केअरला आता 30 वर्ष झाली. या 30 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे कंपनीने काम केलं पूर्ण भारतामध्ये. म्हणजे कंपनीला कुठेही घाई नाहीये की पटपट प्रॉडक्ट विकायचे आणि काहीतरी द्यायची असं नाही. कारण आज बिझनेस वर खाली होईल, लोक कमी जास्त होतील, पण प्रॉडक्टची क्वालिटी कधीच फरक पडलेला नाही. अगदी कुठल्याही घरात जाऊन ज्यांनी पहिला मोदी केअरचं प्रॉडक्ट वापरले त्याला जरी जाऊन विचारलं ना मोदी केअरचं प्रॉडक्ट असेल, तो अगदी मनापासून उत्तर देईल की प्रॉडक्ट बेस्टच आहे. बाकी काही गोष्टी इकडे तिकडे असतील पण प्रॉडक्टला कोणी नावं ठेवणार नाही, आणि तोच आमचा बेस्ट पाया आहे. त्या बेसवरतीच आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलो. आणि मी 2012 पासून इथे आले. माने मॅडम मी दोघीजणी भेटलो, त्यांच्याबरोबर अश्विनी मॅडम आल्या, त्यांनी पण दोघींनी मिळून मला सांगितलं. आणि मग आपल्याला जेव्हा एखादी चांगली गोष्ट कळते तर आपण पहिल्यांदा आपल्या जवळच्या लोकांना सांगतो. तर मग मी त्यांना म्हटलं की माझ्या बिल्डिंगमध्ये आपण सांगूयात हे. तर मग बिल्डिंगमध्ये आम्ही डेमो केला, जसं तुम्हाला म्हटलं की हे प्रॉडक्ट आहेत, तर मग आम्ही डेमो केला. तर सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला. आणि त्याच वेळेस माझ्याबरोबर मोडकताई म्हणून होत्या, तर त्या वयाने जवळपास त्यावेळी 50-55 वयाच्या, त्यांनी डेमो बघून लगेच जॉईन करायचा डिसिजन घेतला. जे मला ही पण एक प्लस पॉईंट वाटली ना की जेव्हा एखादी एवढी व्यक्ती, आपण सगळ्यांना दाखवलंच आहे पण डेमो बघून किंवा मॅडमचं ऐकून वगैरे त्यांनी लगेच डिसिजन घेतला जॉईन होण्याचा. तर ते पण मला खूप छान वाटलं. आणि तसं मग माझा प्रवास याच्यामध्ये सुरू झाला. मी पण अगदी कन्सिस्टंटली काम केलं, कष्ट केलं. आम्ही दोघींनी पण सुरुवातीला मिळून खूप छान कष्ट केलं, त्या कष्टाचं आम्हाला फळ मिळालं. छान टीम आहे, टीम मधल्या प्रत्येक व्यक्ती छान आहे, त्यामुळे त्याचाही अभिमान आहे. प्रत्येकाच्या घरी आम्ही या प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून बोनस असेल, डिस्काउंट असेल, गिफ्ट्स असेल, हे खूप सारं आम्ही देऊ शकलो. ही आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्याचा आनंद आम्ही आता सगळीकडे वाटतो. आता आज तुम्ही पण आलाय तर तुम्हाला सुद्धा जाणवेल की किती सुंदर प्रॉडक्ट आहे. आणि इतका हा बिझनेस करताना इतका आनंद येतो. पैसे बघा, पैसे सगळीकडे मिळतात, तर तो आनंदाने मिळणं आणि असं शेअरिंग करणं, आपल्यामुळे समोरच्याच्या घरी सुख जाणं, हे ह्याच्या माध्यमातून होतं. तर ती एक संधी नक्कीच याच्यामध्ये आहे, ते आम्ही अनुभवतो. आता तुम्ही बाकीच्यांचे पण टेस्टिमोनी ऐकाल, त्यातून तुम्हाला लक्षात येईल. तर थँक्यू लीना मॅडम, तुम्ही हे माझं इंट्रोडक्शन केलं
आणि आता मी इन्व्हाइट करते पुढे मनोरमा. मनोरमा माझी फ्रेंड आहे. आम्ही